मी बराच वेळ झाला बघतोय या दोन मुली इथं काहीतरी प्रॅक्टिस करतायत, कशाची तरी इथे रिहर्सल करतायत. मी त्यांना जाऊन विचारतो. आत हे गार्डन आहे छोटंसं, त्याच्यामध्ये जाऊन विचारतो. एक्सक्यूज मी, माझं एक यूट्यूब चॅनल आहे सोनोलॉजी म्हणून. त्यावरती मी असं रॅन्डम लोकांशी बोलत असतो. मी बराच वेळ झाला बघतोय तुम्ही दोघे जणी कशाचं तरी रिहर्सल करताय. कशाचं रिहर्सल करताय सांगू शकता? मी 19 फेब्रुवारीसाठी शिवजयंतीसाठी मी तयारी करते आणि मी सातारमधून पाचवड गावची आणि मी तिथे स्पीच देणार आहे. तर त्याची आम्ही तयारी करत होतो आता. तू ऐकू शकतेस का आम्हाला? हो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, खोलीन तर एकदाच आणि झुकली तर मुजराच. तोही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच, छत्रपती शिवाजी महाराजांनाच. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळाला घाम फुटला, मावळ्यांच्या उठल्या तलवारी, मुघल पळती माघारी. राज तुम्ही अजून 10 वर्ष जगला असताना तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता, मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता. अशा या राजाचं गुणगान गाण्यासाठी मी तनुजा घाडगे आज इथं उभे आहे. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. अरे विचारता सह्याद्रीला आणि विचारता सागरी लहरीना, माझा शिवबा कोण होता, माझा शिवबा कोण होता. मराठा वाघिणीचा छावा, महाराष्ट्राची शान, ज्यांचे नाव गरजतो अवघा हिंदुस्तान. आई भवानीचा आशीर्वाद, मावळ्यांची साथ आणि डोळ्यातील सूर्यपेठ अगसणारे राजे छत्रपती शिवाजीराजे यांना माझा मानाचा मुजरा. कारण निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा इतका ओजस्वी व तेजस्वी इतिहास याच महाराष्ट्राच्या मातीत घडला. या महाराष्ट्राच्या रखरखत्याने रेंगाळत्या मातीत सुवर्णासारखे अमूल्य स्वराज्य निर्माण केले ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. कारण 15व्या व 16व्या शतकाचा विचार जरी केला ना तरी नंदनवनाचे रणांगण बनले होते. मलिक काफूरने महाराष्ट्रात वनवे पेटवले, सुखी संसारातील पाखरं होरपळून मरू लागली, आकांत उडाला. 1500 वर्ष राजांनी प्रजेने खडतर तपश्चर्या करून निर्माण केलेले महाराष्ट्राचे वैभव वैऱ्यांनी पायाखाली तुडवले. नर्तकिंकाळ्यांनी दिशा कोंडल्या, माणसांचा खाटीकखाना सुरू झाला. जिथे मंत्र पुष्पांची वृष्टी होत होती तिथे मराठ्यांच्या मृतदेहांची वृष्टी होऊ लागली होती. जिथे वेदध्वनी नांदत होते तिथे सल्तानांचे हास्य घुमू लागले. 100 वर्ष खोदकाम करून निर्माण केलेल्या स्वर्गीय शिल्पकला धडाधड पोचवू लागल्या. माते समान दर्जा असणाऱ्या गोमातेंच्या मेजवान्या होऊ लागल्या. नद्यांची उंदके रक्त आली. ज्ञानेश्वरांच्या महाराष्ट्र पुळीत, पियुषांच्या अरण्यात, कल्पतरूंच्या आवारात, चैतन्य चिंतामणीच्या गावात काय काय प्रकार घडू लागले. माझ्या महाराष्ट्राचे रूप काय होते आणि काय झाले होते. तारुण्य आणि सौंदर्य हेच महाराष्ट्रातल्या लेकी सुनांचे अपराध ठरावेत की काय, की कोणी हैवानाने त्यांच्यावर घरात घुसून अन्याय करावा. तो हंबरडा ऐकायलाही कोणी वाली उरला नव्हता. दुःखाला क्षितिज राहिले नव्हते. हाल बेहाल बेअब्रू माणुसकीच संपली. पारतंत्र्याची काळी गुप्त रात्र पसरली. माझ्या हिंदू आणि मराठ्यांच्या टाहूंनी काळोखी गुदमरला. आसवंत रक्तात भिजत वर्षानुवर्ष अशीच उलटत होती. मेघ जमिनी खोल खोल जावी तशी सुलतानांची सत्ता या महाराष्ट्राच्या मातीत खोल खोल जात होती. पूर्वी कधी काळी एक रावण निर्माण होत असे आणि तो झालाच तरी त्याचा संहार करण्यासाठी एक राम आणि एक कृष्ण देखील जन्म घेत होता. पण आता रावणांच्या रांगाच रांगा निर्माण होत होत्या तरी सुद्धा त्याचा संहार करण्यासाठी एक राम आणि एक कृष्ण देखील जन्म घेत नव्हता. खरं तर काय बोलावे त्या सुलतानांना, कोणाची उपमा द्यावी आणि कोणाशी तुलना करावी त्या सुलतानांची. 1-2 वर्ष नाही 300 वर्ष या सुलतानांच्या जातात जगत होता माझा महाराष्ट्र. माझ्या महाराष्ट्राची मसनवट झाली होती. ती गुलामगिरी लाचारी पाहून चिरडत होता, चरपडत होता तो फक्त आणि फक्त माझा सह्याद्री, फक्त आणि फक्त माझा सह्याद्री. अपमानाने संतापलेल्या आणि जुलमाने भाजून निघालेल्या गरीब जनतेचे तळतळते आत्मे निद्रस्त भवानी मातेच्या दाराशी आक्रोश करत होते. दार उघड बया, दार उघड बया, दार उघड. विचाराची संभळ कडाडू लागली. असंतुष्ट मनाच्या गाभाऱ्यात आवाज घुमू लागला, दार उघड बया, दार उघड बया, दार उघड. महाराष्ट्राचे क्रोश आक्रोश ऐकून बया जागी झाली. शंभू निशुंभ चंडमुंड महिषासुरमर्दिनी दैत्यांचा संहार करणारी बया सिंहासनासह उठली. दरवाजा कडाडून उघडून क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा राहिली. ही अन्यायितांची बया, ही अपमानितांची बया, ही महाराष्ट्रीयांची बया. कोण कोण होती ती बया? अखंड सौदामिनी, वीर माता, राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ. आणि मग या महाराष्ट्राच्या वांस मातीला स्वातंत्र्याचे डोहाळे लागले ते मासाहेब जिजाऊमुळेच.
ती वाघीणच ठरली तलवारीच्या पातीला. शिव तेजाची धार आली इथली मनगटे, नडली भिडली आणि झुंजली देखील. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते, म्हणूनच म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाहीत. थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी फिटणार नाहीत. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही, नाव तुमचे मिटणार नाही. अशा वीर मातेने घडवलेला पुत्र कसा असेल हो, कसा असेल तो पुत्र, कसे असतील ते राजे, कसे असेल ते राज्य आणि कसे असेल ते स्वराज्य. शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेन. शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ. शिवछत्रपती म्हणजे तलवारीचा वार. शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार. शिवछत्रपती म्हणजे तलवारीचा वार. शिवछत्रपती म्हणजे मनामनातील धैर्य. शिवछत्रपती म्हणजे त्या सह्याद्रीचे शौर्य. शिवछत्रपती म्हणजे एक व्यक्ती नसून एक विचार आहे. महाराज रायगडावर उभारली तुम्ही स्वराज्याची गुढी. रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही नसता तर दिसली असती मराठ्यांची मडी. तुम्ही नसता तर दिसली असती मराठ्यांची मडी. तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवघरांवर कळस. तुमच्यामुळे पाहतो आम्ही देवघरांवर कळस. तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात ही तुळस. तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात ही तुळस. जेव्हा महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली तेव्हा तो शाहिस्तेखान सगळीकडे धावत पळत होता. तेव्हा त्याच्याकडे त्याची बहीण गेली आणि म्हणाली, हुजूर हुजूर गजब हो गया, वो नराधम सिवा मेरी छोटी बेटी को उठा के ले गया. तो शाहिस्तेखान त्याच्या बहिणीकडे बघतो आणि म्हणतो, ए पगली चुप कर. ये सिवा किसी की उंगली काट सकता है, किसी की गर्दन मार सकता है, पर ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. ये सिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. मध्यंतरी एक पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन गेला. त्यामधला तो झुकेगा नहीं सालाचा डायलॉग ऐकून आमच्या पोरांना बरं वाटायला लागलं. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, तो झुकेगा नहीं साला म्हणणारा पुष्पा तुमचा आदर्श असेल की नाही ते माहित नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायांच्या नखापर्यंत डोळ्यातील एक एक बुबुळ काढून त्या राजाने त्या रक्ताचा अभिषेक या स्वराज्याच्या मातीला घातला. त्यानं औरंगासमोर उभा राहून झुकेगा नहीं साला म्हणत त्या औरंगाला सुद्धा त्याची अवकात दाखवली. तो सर्जा छत्रपती संभाजी राजा तुमचा आदर्श असलाच पाहिजे. जाता जाता एवढंच सांगेन, येणाऱ्या काळानं जर तुम्हाला विचारलं कोणाच्या देशातून आलाय, तर त्याला अभिमानाने सांगा, ज्यांनी मरणालाही जगायला शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवलं, अशा छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या देशातून आम्ही आलोय. जय महाराज. अरे खूप छान आहे. ऐकून अंगावरती काटा आला, डोळ्यात अश्रू आले. तू ज्या प्रकारचं लिहिले स्वतः, त्यामध्ये तुझ्या भावना ओतल्यात, यावरून असं वाटतंय की तू एक खरी शिवकन्या आहेस. तर एका शिवकन्याच्या मते शिवजयंती कशी साजरी केली पाहिजे? जसं की महाराजांनी आपल्याला शिकवण दिली की नाचायला नाही वाचायला शिकवले आपल्याला महाराजांनी. तर आत्ताची पिढी, तरुण पिढी ही डीजे डॉल्बी यांच्या तालावर नाचत असते. तर तसं न करता महाराजांचा आदर्श ठेवून प्रत्येक युवा पिढीने आता स्त्रियांचा आदर करायला शिकलं पाहिजे. आणि मुलींना प्लॅटफॉर्म मिळतोय तर मुलींनी त्या संधीचं सोनं केलं पाहिजे, एवढंच सांगेन. थँक्यू सो मच. तुझं नाव काय पूर्ण सांगशील का एकदा? तनुजा घाडगे. तनुजा गाडगे. ओके, थँक्यू सो मच तनुजा.